आपण बघितलं असन की प्रभाग रचना न करता शिंदे गटातले नगरसेवक कसे निवडून येतील यावर जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं असन की जे जुईनगर एससी मध्ये 2 वार्ड होते त्या वार्डचं विघटन कशा प्रकारे त्यांनी केलं, म्हणजे कुठंतरी एससी समाजावर किंवा एससी कास्टच्या रिलेटेड लोकांवर असणारा तो अन्याय त्यांनी दाखवून दिला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुईनगर हे पूर्णतः एक पॅनल होऊ शकत होतं, पण त्यांनी एक पॅनल न करता एकीकडे सानपाडा आणि एकीकडे नेरूळ सेक्टर 8 घेतले, सानपाडा 10, 7, 8, 9 घेतले। म्हणजे यांना त्या मागची भूमिका काय की सलग त्यांचे नगरसेवक एकत्र येऊन तिथं त्यांचा तो फायदा होईल ह्या विचाराने तो वाढ पाडलेला गेलेला आहे। आणि आपण पाहिलं असेल की एक गाव आणि 6 सेक्टर मिळून जी लोकसंख्या पाहिजे 35 ते 38 हजार ती होत आहे, पण तरी पण त्यांच्या कोणाच्या तरी हट्टापायी हे असं रचना केलेली आहे। आणि त्यांच्या पायाखालची वाळू तर सरकले, कारण की त्यांचं आणि बीजेपीचं कुठचंही तालमेल नसल्यामुळे जास्तीत जास्त हरकती ह्या वेळी बीजेपीनेच घेतलेल्या दिसून आलेल्या आहेत। म्हणून कुठंतरी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सामदाम दंडभेद वापरून त्यांना काही साध्य होत नाही, तरी पण त्यांनी ह्या वेगळ्या पद्धतीने प्रशासनाला हाताखाली घेऊन हा जो वार्ड रचनेमध्ये बदल केलेला आहे। साहजिकच त्या दिवशी आक्षेप घेतलेले आहेत, सर्व गोष्टी आलेल्या, जर त्या आक्षेप घेतलेल्या खरंच ज्या कायद्याप्रमाणे त्रुटी आहेत त्या पूर्ण करून नाही केलं तर हायकोर्टात जायची आमची पूर्ण भूमिका आहे आणि फाईल पण आम्ही केलेली आहे। फक्त आम्ही त्या आक्षेपची जी फायनल सुनावणी त्यांची बाकी आहे ती झाल्यानंतर आपण त्यावर तो निर्णय घेणारच आहे।